16 मे रोजी आहे शनी जयंती आणि या दिवशी आहे शनिवार. या दिवशी असा दुर्मिळ योग जुळून येतोय की 7.5 ध्येया आणि आर्थिक संकटांनी त्रस्त असलेल्या लोकांचं नशीब या एका उपायाने बदलू शकतं आणि तुमचा भाग्योदय होऊ शकतो. जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील, काम होता होता अडकत असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या वाढत असतील किंवा तुम्ही 7.5 आणि ध्येयाच्या प्रभावाखाली असाल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि यामध्ये तुम्हाला असा एक साधा सोपा उपाय करायचा आहे जो शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. या दिवशी शनी जयंती आहे आणि असाच हा दुर्मिळ योग तयार होतोय. कारण या दिवशी 2 मोठे योग एकत्र येत आहेत, शनी जयंती आणि शनिच्छरी अमावस्या. धार्मिक मान्यतेनुसार वैशाख अमावस्येलाच शनिदेवांचा जन्म झाला होता आणि यावेळी ही अमावस्या शनिवारी आली आहे. म्हणूनच या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढलंय. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेनं केलेली पूजा, मंत्रजप आणि दान याचं फळ खूप लवकर मिळतं. सर्वात आधी शनी जयंतीला शुभ मुहूर्त काय आहे हे बघूया. अमावस्या तिथी सुरू होईल 16 मे रोजी पहाटे 5:11 आणि ती समाप्त होईल 17 मे रोजी रात्री 1:30 म्हणजे पूर्ण शनिवार शनिदेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या राशींवर सध्या शनीचा प्रभाव आहे? तर सध्या सिंह आणि धनु राशीवर शनीची ध्येया सुरू आहे, तर मेष, कुंभ आणि मीन राशीवर 7.5चा प्रभाव आहे. जर तुमची रास यापैकी असेल तर तुम्ही काही विशेष उपासना करायला पाहिजे. जसे सिंह आणि धनु राशीच्या लोकांना मानसिक तणाव, पैशाची अडचण किंवा घरातील कलह जाणवत असेल तर 16 मे रोजी हा उपाय नक्की करा. उपाय काय आहे तर एका स्टीलच्या वाटीत मोहरीचं तेल घ्या. त्या तेलात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. याला छायादान असं म्हणतात. हा उपाय तुमच्यावरील नकारात्मक ऊर्जा आणि संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. दुसरा उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजे या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दशरथ कृत शनी स्तोत्र नक्की वाचावं. असं म्हणतात की राजा दशरथाच्या या स्तोत्रामुळे स्वतः शनिदेव प्रसन्न झाले होते. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे काळे तीळ, काळे उडद, काळे छत्री किंवा चप्पल किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे शनी दोष कमी करण्यासाठी हे दान सर्वात मोठं शस्त्र मानलं गेलंय. यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता ज्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शनी दोषाचे त्रास सुद्धा कमी होऊ लागतील. जर तुम्हाला खूप मानसिक तणाव जाणवत असेल तर संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवांना शमीचं झाड हे अत्यंत प्रिय आहे. मनापासून प्रार्थना केली तर लगेच मानसिक शांतता मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या आणि शेअर करायला विसरू नका. आता काही राशींसाठी खास ज्या 7.5 मध्ये आहे. आता कुंभ राशीवर सध्या शेवटचा 7.5चा प्रभाव सुरू आहे, ज्यामुळे कामात विलंब होतो, मानसिक तणाव जाणवतो, निर्णय घेण्यात गोंधळ होतो. या समस्या तुम्हाला सतत जाणवत असतील तर या दिवशी तुम्ही शनी वज्रपंजर स्तोत्र म्हणा किंवा ते वाचा. त्याचबरोबर धान्य दान करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जाते. मीन राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे. त्यांना खर्च वाढणं, आरोग्याच्या तक्रारी, मन अस्वस्थ राहणं यांसारखे त्रास जाणवतात. असं होत असेल तर शमी वृक्षाची पूजा तुम्ही आवर्जून करा आणि शनी जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही शमी वृक्षाची पूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपण या झाडाला 7 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात आणि त्यामुळे 7.5चे परिणाम तुमच्यावर कमी दिसू लागतील. त्यानंतर मेष राशीला सुद्धा 7.5चे परिणाम जाणवत असतील, त्यांना त्रास होत असतील तर हे त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शनी जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा शनी अमावस्येच्या दिवशी बजरंग बाणाचं वाचन करावं आणि मारुतीला शेंदूर अर्पण करावा. यामुळे तुमच्यावर 7.5चे परिणाम कमी जाणवतील. तर अशा प्रकारे शनीच्या 7.5चा, शनीच्या ध्येयेचा त्रास कमी करण्यासाठी आपण हे साधे सोपे उपाय शनी जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच शनी अमावस्येच्या दिवशी करून पहा आणि हे अनुभव शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आता शनी अमावस्येला असे कोणते उपाय करावे ज्यामुळे आपला भाग्योदय होईल? तर ऊर्जा वाढवण्यासाठी या 5 प्रभावी उपायांपैकी कोणताही एक उपाय शनी अमावस्येच्या दिवशी करून पाहू शकता, ज्यामुळे तुमचे भाग्योदय होण्यास मदत मिळेल. तर या 5 उपायांपैकी पहिला उपाय आहे पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला शनी अमावस्येच्या दिवशी दूध आणि पाणी अर्पण करावं. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि शनिदोष दोन्ही कमी होतात.
ज्यामुळे भाग्योदय होण्यास मदत मिळते. हेही जमलं नाही तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करू शकता, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होईल. याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. शनिदेव मारुतीच्या भक्तांना त्रास देत नाहीत असं म्हणतात. म्हणूनच या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करावं. अगदी काहीही जमलं नाही तर शनी अमावस्येच्या दिवशी आपण ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करावा. या 5 उपायांपैकी फक्त तुम्ही एक कोणताही उपाय केला तर छायादान आवर्जून करावं. आधी सांगितलेला हा उपाय 7.5 आणि ध्येयासाठी रामबाण मानला जातोय. त्याचबरोबर शनी मंत्राचा जप करणाऱ्यांना सर्वांना भाग्योदयाची संधी मिळते असंही सांगितलं जात आहे. आता कोणतेही उपाय करायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. त्यासाठी लोखंड, तेल किंवा काळे तीळ विकत घेऊ नये. कोणाचाही अपमान करू नये. गरजू व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींना किंवा मजूर व्यक्तींना त्रास देऊ नये. मांस आणि मद्यपान यापासून दूर राहावं असं सांगितलं जात आहे. कारण शनिदेव हे कर्माचे दैवत आहे. म्हणून तुमचं वर्तनच त्यांना सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. तर मंडळी, दान हे शनिदेवांना प्रसन्न करण्याचे सर्वात सोपे माध्यम मानले जाते. गरजूंना अन्नदान करा, काळे कपडे दान करा, चप्पल दान करा किंवा काळे उडीद दान करा. गरजू व्यक्तीला, भुकेल्या व्यक्तीला जेवण दिलं तरी ते हजारो मंत्रांइतकं पुण्य देऊ शकतं असं मानलं जातं. आपणही या शनी जन्मोत्सवाच्या दिवशी यापैकी कोणतंही एक कार्य करून आपला भाग्योदय स्वतः घडवू शकता. तर मंडळी, 16 मे 2026 ची ही दुर्मिळ संधी तुम्ही अजिबात सोडू नका. श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म याच्या जोरावर शनिदेवाची कृपा तुम्ही सुद्धा नक्कीच मिळवू शकता. अगदी काहीही जमलं नाही तर शनी अमावस्येच्या दिवशी आपण ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करावा. या 5 उपायांपैकी फक्त तुम्ही एक कोणताही उपाय केला तर छायादान आवर्जून करावं. आधी सांगितलेला हा उपाय 7.5 आणि ध्येयासाठी रामबाण मानला जातोय. त्याचबरोबर शनी मंत्राचा जप करणाऱ्यांना सर्वांना भाग्योदयाची संधी मिळते असंही सांगितलं जात आहे. मग तुमची रास कोणती आहे? तुम्हाला 7.5 किंवा शनीची ध्येय सुरू आहे का? आणि तुम्ही कोणता उपाय करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाचा लाभ घेता येईल. आणि अशाच धार्मिक, ज्योतिष आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.